मिरज तालुक्यातील टाकळी येथे विकास कामाच्या नावाखाली अनेक बोगस कामे झाली आहेत। गेल्या 5 वर्षात टाकळी ग्रामपंचायतीच्या हद्दीत विकास कामावर सुमारे 1.5 कोटीहून अधिक निधी आला। मात्र यातील अनेक विकास कामांची दुरावस्था झाली आहे। ठेकेदारांकडून अंदाजपत्रकानुसार काम केले नाही, केलेल्या कामाची दुरावस्था झालेली आहे। या कामांची चौकशी करून संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी मिरज सुधार समितीने मिरज पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडे केली आहे। टाकळी ग्रामपंचायतीच्या हद्दीत 15 वित्त आयोग, दलित वस्ती सुधार निधी, 25-15 आमदार खासदार निधी, शिक्षण, आरोग्य, उपजीविका, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी ग्रामपंचायतींना मिळतो। यातून रस्ते, गटारीसह अन्य आरोग्य, नागरी सुविधा देणे अपेक्षित असते। सुमारे 3 कोटीहून अधिक निधीचे जलजीवन योजनेचे काम 5 वर्षापासून रखडले आहे। सदर कामाचे 3 ठेकेदार बदलले आहेत। याचा परिणाम योजनेचे काम रेंगाळले आहे। अनेक ठिकाणी अर्धवट कामे दाखवून बिले उचलण्यात आली आहेत, तर काही कामात पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून काम न करताच बिले लाटली आहेत। या सर्व कामांची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी मिरज सुधार समितीने मिरज पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष आसिफ निपाणीकर, समन्वयक शंकर परदेसी, कार्यवाह झहीर मुजावर, टाकळी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुनील गुळवणे आदी उपस्थित होते। ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या कामावर पाहणी करणे ही ग्रामविकास अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे। ते जबाबदारी झटकत आहेत। टाकळीचे सुज्ञ नागरिक बोगस कामे होत असताना मूग गिळून गप्प का, असा सवाल ग्रामस्थ विचारत असून पालकमंत्र्यांनी निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी होत आहे। मिरज तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायतीला आज आम्ही मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट दिल्या। या टाकळी गावामध्ये अनेक विकास कामे माननीय पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून झालेले आहेत, पण अनेक कामामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ आणि गैरकारभार झाल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे। काही दिवसापूर्वी या टाकळीमध्ये काही ठिकाणी अंडरग्राऊंड पाईपलाईन टाकण्यात आलेलं आहे। तर पाईपलाईन टाकताना ज्या काही त्या एस्टिमेटमध्ये ज्या काही ते नियम आणि अटी होत्या, या कोणत्या नियम अटीचं पालन या संबंधित ठेकेदारांनी केलेलं नाही आहे। पाईप अनेक ठिकाणी उघड्यावर पाईप आहेत। अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन म्हणण्या काही ठिकाणी अजूनसुद्धा उघड्यावर सांडपाणी वाहत आहे। काही ठिकाणी जे उघड्याला जोडणारा जो पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनसुद्धा त्यांनी व्यवस्थित केलेली नाही आहे। अशा पद्धतीने अनेक विकास कामे जे टाकळी गावामध्ये झालेले आहेत, या सगळ्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात प्रकार झालेला आहे, गैरकारभार झालेला आहे। या संदर्भात मिरज सुधार समिती निश्चितच टाकळीकरांच्या बरोबर निश्चितच असणार आहे आणि या संदर्भात जो काय प्रकार झालेला असेल किंवा गैरकारभार झालेला असेल, या संदर्भात सुधार समितीच्या वतीनं जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून पाठपुरावा करून हा भ्रष्टाचार उघडकीस आणल्याशिवाय राहणार नाही। टाकळीमध्ये जे अनेक विकास कामामध्ये जो प्रकार झालेला आहे, गैरकारभार झालेला आहे, या संदर्भात टाकळीकरांची ग्रामस्थ मोठ्या संख्येने आमच्याकडे मिरज सुधार समितीकडे तक्रारी केल्या होत्या। त्याच अनुषंगानं आज आम्ही मिरज सुधार समिती शिष्टमंडळ या टाकळीमध्ये काही ठिकाणी आम्ही भेटी दिल्या, काही ठिकाणी झालेल्या विकास कामाची आम्ही माहिती घेतली। तर अनेक विकास कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून येते। इथं मोठ्या प्रमाणात या विकासामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे। या सगळ्या संदर्भात आम्ही जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असो यांच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करून टाकळी गावातील चांगल्या पद्धतीनं चांगल्या दर्जाचं कामं ज्या पद्धतीने एस्टिमेट केलेलं आहे त्याच पद्धतीनं काम होण्यासंदर्भात मिरज सुधार समिती निश्चितच पाठपुरावा करणार आहे।